नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आयएस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। तर मला वाटतं राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न बद्दल किंवा यूपीएससीच्या पॅटर्न बद्दल आपण बरीच चर्चा केलेली आहे। अभ्यासक्रम कसा आहे त्याचं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे। मग मला बरेच जण फोन करून विचारतायत की सर विश्लेषणात्मक प्रश्न म्हणजे नक्की कसे विचारले जाणार, म्हणजे त्यांचं कन्फ्युजन आहे। आपण बऱ्याचदा हा शब्द वापरलेला आहे की आता राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक जरी झाली असली तरी यूपीएससीची तंतोतंत कॉपी करण्याची आयोगाकडून शक्यता आहे। त्यामुळे प्रश्नांचं स्वरूप जे आहे जे यूपीएससीचं तुम्हाला दिसतंय तसंच राज्यसेवेच्या प्रश्नांमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे किंवा तसा प्रयत्न तरी आयोगाकडून केला जाईल। मग आता हे अॅनालिटिकल प्रश्न म्हणजे काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे। बघा, आता काही मुलं आहेत ना, मला एक साधी गोष्ट आहे की त्यांनी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स थोडेसे पाहायला पाहिजेत, म्हणजे त्यांना सहज समजेल ना की म्हणजे वर्णनात्मक प्रश्नांमध्ये विश्लेषणात्मक प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात। मग त्यासाठी आपण आज काय करणार आहोत की यूपीएससीचा एक GS2 चा आपण पेपर बघूयात, म्हणजे जो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा GS चा जो सेकंड पेपर आहे त्यातला 2021 चा जो लेटेस्ट पेपर आहे तो आपण बघूयात, त्याचे प्रश्न पाहूयात, म्हणजे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। म्हणजे थोडक्यात काय, हा सूर्य आणि हा जयद्रथ, म्हणजे असं नको व्हायला की घोडा कधी बघितलाच नाही पण घोड्यावर निबंध लिहायचा, असं नको व्हायला। आपण सरळ समोर प्रश्न घेऊयात आणि त्याच्यावर चर्चा करूयात। आता एक मुद्दा इथे लक्षात घ्या की हे प्रश्न जे आहेत ना, अजून तुमचा अभ्यास झालेला नाहीये मित्रांनो, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतील, त्यामुळे लगेचच काही फ्रस्ट्रेट वगैरे होऊन जाऊ नका। फक्त आपल्याला अंदाज असला पाहिजे की ज्या जलाशयामध्ये आपण पोहायला चाललेलो आहोत त्याची खोली नक्की किती आहे हे आपल्याला समजावं, म्हणून मी हे फक्त सांगतोय। पण नक्कीच तुम्ही व्यवस्थित पोहायला शिकल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर त्या तलावामध्ये जर पोहायला गेला आणि त्याच्या खोलीचा तुम्हाला अंदाज असला तर तुम्ही बुडणार नाही। आलं लक्षात? फक्त आत्ताच त्याचं प्रेशर तुम्ही घेऊ नका आणि त्यावर काय अपेक्षित आहे, काय उत्तर अपेक्षित आहे हे तुम्ही त्या सब्जेक्टचं बेसिक अंडरस्टँडिंग केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। त्यामुळे मी त्यावर सुद्धा काय बोलणार नाहीये, फक्त कशा पद्धतीने विश्लेषणात्मक प्रश्न आहेत ना त्याबद्दल आपण बोलूयात। पण त्याआधी एक लक्षात घ्या की यूपीएससी असेल, तुम्हाला माहिती असेल 2011 पूर्वी एमपीएससी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होती आणि यूपीएससी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होती। मग त्यावेळी एमपीएससी आणि यूपीएससीचा सिलेबस थोडासा वेगळा होता, म्हणजे दोन्ही जरी परीक्षा वर्णनात्मक असल्या तरी पण आपल्याला आहे ना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे पहा की हे अॅनालिटिकल प्रश्न आहेत ना पूर्वी विचारले नाही जायचे, म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेत पण विचारले जात नव्हते आणि एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जात नव्हते। आता कसे विचारले जातील एमपीएससी मध्ये हे आता कळेलच पुढच्या वर्षी आपल्याला, आणि यूपीएससीची कॉपी चालली आहे म्हटल्यावर ते प्रश्नांच्या स्वरूपामध्ये सुद्धा तेच घडणार आहे याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो। म्हणून आपल्याला एक थोडासा अंदाज पाहिजे की ह्या परीक्षांमध्ये बदल कसे कसे होत गेलेले आहेत। मग मी यूपीएससी मध्ये सुद्धा कसे बदल झालेत नाही हे थोडक्यात तुम्हाला सांगतो। म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगायचं ना तर आम्ही ना यूपीएससीचे गिनीपिग्स होतो। गिनीपिग्स म्हणजे काय, नवीन औषध आलं की त्यांच्यावर ट्राय करायचं। यूपीएससीने सगळे पॅटर्न आमच्यावर ट्राय केलेले आहेत, दरवर्षी आम्हाला नवीन काहीतरी असायचं। तुम्हाला तरी आयोगाने 1.5 वर्ष वेळ दिलाय, आम्हाला तर फक्त 1 वर्ष आधीच आयोगाकडनं कळायचं की आता पॅटर्न बदलला। आता तुम्हाला गंमत सांगतो मी, तुम्हाला कदाचित माहिती पण नसतील ह्या गोष्टी, ह्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। यूपीएससीला माझा पहिला अटेम्प्ट होता ना त्यावेळी पूर्व परीक्षेला सुद्धा आहे ना मित्रांनो ऑप्शनल सब्जेक्ट होता, म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो मी, त्यावेळी 150 प्रश्न असायचे जीएसचे। किती मार्कांना? 150 मार्काला। आणि ऑप्शनल जो आहे ना याचे 120 प्रश्न असायचे, प्रिलिम्स मध्ये सांगतोय मी, आणि हे असायचे 250 मार्काला। 250 नाही सॉरी 300 मार्काला एक प्रश्न हा जवळपास 2.5 मार्काला असायचा, आणि अशी 450 मार्कांची एक्झाम होती पहा। मग माझा पहिल्या अटेम्प्टला हा पॅटर्न होता, आणि त्यावेळी 2 ऑप्शनल असायचे मुख्य परीक्षेला, म्हणजे जीएसचे 2 पेपर 300 मार्कांचे, 600 मार्काचा जीएस आणि त्याबरोबरच 600 मार्काचा ऑप्शनल 1 आणि 600 मार्काचा ऑप्शनल 2 वैकल्पिक विषय होते पहा। आणि प्रश्न कसे असायचे, ट्रेडिशनल असायचे बऱ्यापैकी, खूप अनालिटिकल नसायचे। म्हणजे असं व्हायचं की एका विशिष्ट क्लासच्या नोट्स करा आणि तुम्ही पास व्हा। मग त्यावेळी पॅटर्न कसा असायचा, म्हणजे जुने लोक आहेत ना अजून सुद्धा तुम्हाला ऑप्शनल बद्दलच सांगतील। समजा तुम्ही 2010 पूर्वी सिलेक्ट झालेल्या एखाद्या कॅन्डिडेटला भेटला ना तर तो म्हणेल अरे ऑप्शनल नीट कर बरं का रे, ऑप्शनलवर पोस्ट असते। अरे बाबा पण आता ऑप्शनल एकच आहे, 2 ऑप्शनल नाही आहेत पूर्वीसारखे। पूर्वी ऑप्शनल मध्ये मार्क मिळाले ना, जीएस मध्ये कितीही मार्क असले तरी तुमचं सिलेक्शन व्हायचं, अगदी टॉप रँक यायची। पण आता मग ह्या गोष्टी यूपीएससीच्या लक्षात आल्या, मग यूपीएससीने नंतर चेंजेस केले। मग पहिला चेंज काय केला त्यांनी 2011ला, म्हणजे जो आम्हाला पहिलं एक औषध ट्राय मारला आमच्यावर, ते कुठलं माहितीये का, तर सीसॅट आणलं। म्हणजे आम्ही ऑप्शनल प्रिलिम साठी एवढा मोठा भल्याच्या भला मोठा ऑप्शनल केला आणि आमच्या सेकंड अटेम्प्टला लगेचच प्रिलिम मध्ये काय आलं, सीसॅट। मग सगळी धावपळ सुरू झाली, मुलं कुठले कुठले क्लास लावायला लागले, 80 प्रश्न येणार की 50 येणार की 90 येणार की 100 येणार हे पण आम्हाला ठाऊक नव्हतं।
आता तरी तुम्हाला कळालं 80 प्रश्न येणार आहेत, पण आम्हाला त्यावेळी ते पण माहिती नव्हतं. मग हा तर झाला बदल, याला पण अडॅप्ट झालो, ती प्रिलिम पास झालो, त्यावेळी इंटरव्ह्यू पण दिला. नेक्स्ट इयरला युपीएससीने अजून एक मोठा धक्का दिला. तो धक्का म्हणजे मुख्य परीक्षेत चेंजेस केले, 2 पैकी एकच ऑप्शनल ठेवला आणि जीएसचे 4 पेपर आणले. म्हणजे जो आत्ताचा पॅटर्न आहे ना तो पॅटर्न मित्रांनो. आणि त्याच्यानंतर परत सीसॅट त्यांनी काय केलं, क्वालिफाईंग केलं. असे अनेक बदल केले. आता हे बदल तर झाले स्ट्रक्चरच्या स्वरूपात, म्हणजे संरचनेच्या बाबतीत हे बदल झाले, पण कंटेंटच्या बाबतीत म्हणजे प्रश्नांचा जो काही पॅटर्न आहे ना तो पण युपीएससीने ड्रास्टिकली चेंज केला. म्हणजे माझ्या पहिल्याच अटेम्प्टला काय झालं, प्रश्न आले अनालिटिकल, त्याबरोबरच हिस्ट्री इतक्या मार्काचा, जॉग्राफी इतक्या मार्काचा, एक असं डिस्ट्रीब्युशन पूर्वी पेपर्समध्ये असायचं, ते पूर्णपणे बंद केलं. म्हणजे माझा पहिला अटेम्प्ट होता ना त्यावेळी त्यांनी पॉलिटी फक्त 600 पैकी 2 मार्काला विचारलं होतं. म्हणजे युपीएससीने तेव्हापासून काय केलं, नो पॅटर्न इज अ पॅटर्न, आणि प्रश्न सगळे विश्लेषणात्मक. विश्लेषणात्मक का आवश्यक होते, म्हणजे वेगवेगळ्या कमिटीज होत्या, त्यांचे रिकमेंडेशन होते की विद्यार्थी जो विचार करू शकतो तोच विद्यार्थी आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून, अधिकारी म्हणून हवाय. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये बदल करा, आणि हे आमूलाग्र बदल 2011 पासून होत आहेत. आता नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो. ज्यावेळी पहिल्यांदा पॅटर्न आला ना, हा आता जो तुम्हाला दिसतोय तो पॅटर्न आला, त्यावेळी जीएस मध्ये 250 मार्काला 25 प्रश्न विचारले होते. म्हणजे 10 मार्काचे 25 प्रश्न मित्रांनो तुम्हाला सोडवायचे होते. नंतर तरी प्रश्न संख्या कमी केली, पण प्रश्नांची संख्या निश्चित नाही. एखाद्या वर्षी युपीएससी 10 पण प्रश्न विचारू शकते, म्हणजे एमपीएससी पण 20 प्रश्न विचारू शकते, 25 पण प्रश्न विचारू शकते. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला अडॅप्ट व्हावं लागणार आहे. असे बदल वेळोवेळी केलेले आहेत आणि विश्लेषणात्मक प्रश्नांना त्यांनी सुरुवात केली. आता एसे पण तुम्हाला सांगायचा राहिला मित्रांनो, जुन्या पॅटर्न मध्ये ज्यावेळी 2 ऑप्शनल होते ना त्यावेळी तो होता 200 मार्काला. म्हणजे किती पैकी जवळपास ती परीक्षा होती 2000 मार्कांची. म्हणजे 600चा जीएस आणि 2 ऑप्शनल 600 600 1200 1800, 1200 प्लस 600 1800 आणि 200 मार्काचा एसे. म्हणजे एसेला 10% वेटेज होतं. आणि आताच्या परीक्षेमध्ये 1750 पैकी 250 मार्कांना एसे, म्हणजे पर्सेंटेज वाढलं बघा. तुम्ही काढू शकता पर्सेंटेज, आता इथे काय गणित नाही करत बसत मी, पण पर्सेंटेज वाढलंय पहा. म्हणजे निबंधाला त्यांनी अधिक महत्व दिलेलं आहे. मग हे काय असंच टाइमपासला नाही दिलेलं पहा, म्हणजे रॅन्डमली चला एसे आता चला 250 मार्काचा करू, असं नाहीये. हे विचारपूर्वक केलेले बदल आहेत. म्हणजे त्यांना तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज अपेक्षित आहेत ना त्या क्वालिटीज व्यवस्थित तपासल्या जाव्यात म्हणून त्यांनी एसेचा जो हा काही जो भाग आहे तो सुद्धा वाढवलेला आहे पहा. तर हे बदल झाले, हे बदल तुम्हाला सांगणं थोडंसं गरजेचं होतं. आता राज्यसेवा पण 2011 पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह होती, पण तुम्हाला लिटरली सांगतो ह्या प्रकाशनाची एवढी पुस्तकं, एक XYZ प्रकाशन आहे ते त्यावेळी फेमस होतं, त्यांची पुस्तकं वाचली आणि छोटी छोटी पुस्तकं असायची पहा, ती केली. म्हणजे ऑप्शनल आहे ना, हिस्ट्री ऑप्शनल, एक 2-3 गाईड असायचे फक्त, एवढे 200-300 पेजेसचे, ते केले, व्यवस्थित पाठ केले तरी उत्तर लिहिता यायची आणि तुम्ही परीक्षा पास व्हायचा. त्याबरोबरच काही अकाउंटन्सी सारखे सब्जेक्ट होते. म्हणजे माझे एक मित्र आहेत ते MBBS होते, त्यांचा सब्जेक्ट होता अकाउंटन्सी, आणि होम सायन्स सारखे ऑप्शनल होते. असे ऑप्शनल घेऊन त्यावेळी विद्यार्थी जे आहेत त्यांनी पोस्ट काढलेले आहेत. मग आता तुम्ही अशा विद्यार्थ्यांना जर विचारायला गेला ना तर तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही. तर आता जे काही बदल जे झालेले आहेत हे म्हणजे आता रिसेंटमध्ये जे सिलेक्ट झालेले लोक आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, यांना त्या व्यवस्थितपणे गोष्टी सांगता येतील. मग आता चला आपण येऊयात की प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, है की नाही. आता हा म्हणजे तुम्हाला हिस्ट्री एक समजली की बदल कसे झालेले आहेत, नंबर 1, आणि नंबर 2 हे बदल का झालेले आहेत. ओके, तर आता बघा प्रश्न आपण सरळ प्रश्नपत्रिकेकडे येऊया. 2021 चे जे काही जीएसचा जो काही पेपर आहे UPSCचा, आता UPSCचा पेपर का आयोग UPSCलाच फॉलो करतो, MPSCलाच, मग त्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो किंवा प्रेडिक्शन करू शकतो की UPSC प्रमाणेच पेपर येतील, किंवा अजूनपर्यंत MPSCची एकही एक्झाम झालेली नाही. त्यामुळे आयोगाच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत ना हे आपल्याला 2च माध्यमातून समजणार आहेत, किंवा आयोग आपल्या समोर 2च माध्यमातून समोर येत असतो. एक म्हणजे दिलेला त्यांनी सिलेबस आणि त्याच्यासोबत काही इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या, आणि दुसरा भाग म्हणजे आधीच्या प्रश्नपत्रिका. तुम्हाला तरी UPSCच्या तरी प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे, तर आम्हाला तर त्यावेळी काहीच अवेलेबल नव्हतं. म्हणजे एथिक्स मध्ये नक्की विचारणार का हे सुद्धा माहित नव्हतं, केस स्टडीज येणार का हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे तुम्हाला तर फार मोठी संधी की तुम्हाला माहिती आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला की हा UPSCच्या तयारीला वेळ किती लागतो, ह्या सगळ्या अभ्यासाच्या तयारीला. प्रिलिम्सच्या आधी तुम्ही 1 वर्ष जर अभ्यासाला सुरुवात केली ना आणि खूप चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला ना तर डेफिनेटली तुमचा व्यवस्थित अभ्यास होतो, अगदी व्यवस्थित अभ्यास होतो. आणि जर तुम्ही सगळं व्यवस्थित पद्धतीने केलं असेल आणि काही जे तुमच्या हातात नसणारे जे काही फॅक्टर्स असतात, ज्याला आपण म्हणतो लक फॅक्टर, ते सुद्धा चालले तर डेफिनेटली तुमचं पहिल्या अटेम्प्टला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं.
ओके, आता बघा आपण आता जीएसचाच पेपरला सुरुवात करूयात. आता तुम्हाला समजेल सिलेबस तुम्ही बघितलाय. मग आता प्रामुख्याने काय आहे, संविधान आहे आणि त्याबरोबर प्रशासन विषयक समस्या आहेत, म्हणजे थोडक्यात भारतीय प्रशासन असं म्हणूयात, आणि धोरण निर्मिती आहे हा टॉपिक आहे, आणि तिसरा महत्वाचा टॉपिक यामध्ये आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आता तुम्हाला संविधान तुम्ही बऱ्यापैकी काही लोकांनी वाचलेलं असेल जे राज्यसेवेची आधीपासून तयारी करतात. मग त्यांनीच अनालाइज करा की जो काही आता समजा तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं असेल, लक्ष्मीकांत वाचलं असेल, मग या लक्ष्मीकांत वाचून आपल्याला थेटपणे हे उत्तर लिहिता येतील का हेच तुम्ही बघा. आता बेस्ट पुस्तक कुठलं मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ते लक्ष्मीकांतच आहे. मग तुम्हीच विचार करा की लक्ष्मीकांत वाचलं तर समजा हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील का, की याच्यासाठी थॉट प्रोसेस आवश्यक आहे. बघा संविधान समजलेलं असणं तर तुम्हाला आवश्यकच आहे. मी आधी सांगितलं तुमच्या तयारीचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे माहितीचं संकलन, तो विषय समजावून घेणं आणि त्या कन्सेप्ट समजावून घेणं, आणि दुसरा टप्पा आहे त्याचं ऍप्लिकेशन करणं, त्याचं उपयोजन करणं, उपयोजनात्मक टप्पा. तुम्हाला दिसेल की पहिला टप्पा जो आहे ना माहितीचा, त्यावर कुठेच तुम्हाला प्रश्न दिसणार नाहीत. बहुतांश प्रश्न जे आहेत, चुकून एखादा प्रश्न दिसेल तुम्हाला माहिती आधारित, पण बहुतांश प्रश्न हे जे असणार आहेत विश्लेषणात्मक असणार आहेत, तुमच्या विचारचक प्रक्रियेला चालना देणारे असणार आहेत. आणि विचार प्रक्रिया जर तुमची नाही ना चालली तर त्या इन्फॉर्मेशनचा काही उपयोग नाही. त्या इन्फॉर्मेशनवर, त्या माहितीवर तुम्ही प्रक्रिया करू शकणार नाही आणि प्रश्न तुम्हाला वेळेमध्ये सोडवता येणार नाही. आणि जरी उत्तरं तुम्ही काही वेळी लिहिली तरी डेफिनेटली आपल्याला कॉम्पिटिशनवर टिकण्यासाठी बेस्ट उत्तरं लिहायची आहेत. बेस्ट उत्तर लिहायचे. म्हणजे ज्यावेळी मी पहिल्या 200 मध्ये येणार त्यावेळी माझी सगळी उत्तरं काय असणार आहेत, पहिल्या 200 मधली माझी उत्तरं असणार आहेत. तशी एक्सिलंट उत्तरं लिहिली तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. नाहीतर युनिव्हर्सिटीत आपण लिहितोच की कुठलाही प्रश्न आला तरी काहीतरी लिहितोच, असतंच आपल्याकडे उत्तर. कधी ते वाचलं नसलं तरी आपण त्याच्यावर उत्तरं लिहितो, पण इथं चालणार नाहीये ते. आणि तुम्हाला बघा सांगतो, म्हणजे युपीएससीचे किंवा एमपीएससीचे काही पेपर तपासले जातात ना, एका पेपर जो काही इव्हॅल्युएटर असतो, परीक्षक असतो, त्याला रोजचे फक्त 5-6 पेपर दिले जातात. त्यामुळे तुमचा पेपर अगदी व्यवस्थितपणे तपासला जातो. असं नाही की रोजचे 100 पेपर आपला युनिव्हर्सिटीचा इव्हॅल्युएटर तपासत असतो, असं होत नाही. आता आपण या प्रश्नांकडे वळूयात. ठीक आहे, तर हा पहिलाच प्रश्न बघा, हा संविधानिक नैतिकतेवरचा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचून दाखवतो. संविधानिक नैतिकता ही संविधानातच रुजलेली आहे आणि संविधानाच्या मूलभूत पैलूंवर आधारित आहे. या संबंधित न्यायालयीन निर्णयांच्या मदतीने संविधानिक नैतिकतेचा सिद्धांत स्पष्ट करा. बाळांनो, दिसला तुम्हाला हा सिद्धांत कुठे? पॉलिटीच्या पुस्तकात. यामध्ये काय अपेक्षित आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्हाला माहिती असेल अनेक एथिकल व्हॅल्यूज जे आहेत, बऱ्याचशा व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या तुम्हाला संविधानामध्ये दिसतील, आणि त्या संदर्भातच हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. याचं थेट उत्तर तुम्हाला कुठे सापडणार नाही. इथे मला उत्तर डिस्कस करणं अपेक्षित नाहीये, किंवा न्यायालयाने याबद्दल ज्या काही कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज म्हणतो, म्हणजे संविधानात्मक मूल्य, ती मूल्य इथं महत्वाची आहेत. तुम्हाला ठाऊक नसेल की बऱ्याचदा संविधान जे आहे, संविधानाचे अनेक प्रोव्हिजन्स जे असतात ना, ते अस्पष्ट असतात, त्यावर स्पष्टता नसते, म्हणजे अँबिग्युटी असते. अशा वेळी त्या प्रोव्हिजन्सचं किंवा त्या तरतुदींचा अर्थ कोण लावतं, तर न्यायालय लावतं. हायकोर्ट लावेल किंवा सुप्रीम कोर्ट लावेल. सुप्रीम कोर्ट तर हायेस्ट झालं. आता बघा, पक्षांतरबंदी कायद्याबद्दल अनेक गोष्टींचा न्यायनिवाडा सुप्रीम कोर्टाला करायचा आहे. तर अशा वेळी आहे ना, त्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचा अर्थ लावताना हे सुद्धा तत्व कामाला येतं. पहा, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत ना, त्या व्हॅल्यूजच्या किंवा त्या मूल्यांच्या प्रकाशामध्ये त्या तरतुदींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. तर लक्षात आलं की असा प्रश्न विचारला असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, आता हा प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहे, तर न्यायव्यवस्थेबद्दलच आहे. म्हणजे आपली ज्युडिशियल सिस्टम जी आहे याच्याबद्दलच आहे. विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय न्यायव्यवस्थेत महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याच्या इष्टता म्हणजे इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो त्याला, डिझायरेबिलिटी, चर्चा करा. प्रश्नांचा अर्थ लावणं हा सगळ्यात पहिला टप्पा असतो. तुम्हाला वेळ किती मिळतो? सर्वसाधारणपणे 20 प्रश्न विचारले जातात. म्हणजे ह्या 4-5 वर्षांचा जर ट्रेंड पाहिला तर 20 प्रश्न विचारले जातात. ऑन एन ऍव्हरेज तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 9 मिनिटं मिळतात, म्हणजे 7 ते 9 मिनिटं मिळतात. काही प्रश्न 15 मिनिटांचे असतात, काही प्रश्न 10 मिनिटांचे असतात. काही प्रश्न हे जे आहेत 10 मार्कांचे असतात, काही प्रश्न हे 15 मार्कांचे असतात. राईट. 15 मार्कांचे प्रश्न सर्वसाधारणपणे 250 शब्दांमध्ये त्याची उत्तरं लिहायची असतात, आणि जे काही 10 मार्कांचे प्रश्न आहेत त्याची सर्वसाधारणपणे 150
शब्दांमध्ये उत्तर लिहायचे असतात. त्याबरोबर 12.5 मार्काचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांचे गुण हे दरवेळी काय होत असतात, बदलत असतात. आता आपण ज्युडिशियरी बद्दल सगळं वाचलेलं आहे, म्हणजे त्याचं अधिकार क्षेत्र काय आहे सगळं वाचलेलं आहे आपण. पण इथे प्रश्न काय विचारलाय म्हणजे, किंवा ज्युडिशियरीमध्ये म्हणजे हायर ज्युडिशियरी इथं उच्च स्तरीय न्यायव्यवस्था म्हणजे कोण येईल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. मग यामध्ये न्यायाधीशांची निवड कशी होते, कॉलेजियम सिस्टीम काय आहे, हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. पण इथे प्रश्न काय विचारलाय की या न्यायव्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये महिलांचं प्रमाण वाढायला पाहिजे का? कशासाठी? विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता ह्या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी. म्हणजे बघा, कुठेतरी हिंदूमध्ये आर्टिकल येतात पहा, आपण वाचतो ना त्यावेळी आर्टिकल्स येतात, कुठेतरी चर्चा केलेली असते की हायर ज्युडिशियरी म्हणजेच उच्चस्तरीय न्यायव्यवस्थेमध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे, सगळे पुरुषच आहेत. मग इथे महिलांबद्दलची जी काही जेंडर इक्वॅलिटी असेल, मग हे इश्यूज कसे हाताळले जाणार ज्युडिशियरीकडनं, असा एक म्हणजे चर्चा आहे किंवा असा एक विवाद आहे. त्या विवादावर कुठे ना कुठेतरी आर्टिकल आलेलं असतं. हे आर्टिकल आपल्याला व्यवस्थित वाचणं, ते समजावून घेणं आणि त्यावर विचारांची स्पष्टता करणं आणि आपलं मत तयार करणं, त्यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते टिपणं. आणि अनेकदा काय होतं, वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी आर्टिकल्स येतात, मग त्या वेगवेगळ्या आर्टिकल्स मधनं काय होतं, आपल्याला वेगवेगळे मुद्दे मिळतात. म्हणजे पहा, तुमचं मटेरियल काय आहे, हे मटेरियल आहे पहा तुमचं. म्हणजे लक्ष्मीकांत हे तुमचं खरं मटेरियल आहे का? नाही, ते प्रिलिमला तुम्हाला उपयोगी येईल आणि तो विषय समजावून घ्यायला किंवा संविधानाचा एक बेसिक आयडिया यायला तुम्हाला ते उपयोगी ठरेल. पण त्यावर जे काही प्रश्न येतात, म्हणजे त्यावर काही जे काही आपण काय म्हणूयात डिबेट्स असतात ना, ते डिबेट्स जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं मटेरियल असणार आहे, जे तुम्हाला म्हणजे आता आपल्या बाबतीत जी काही करंट मधली बुकलेट येईल ना, त्यामध्ये हे विश्लेषणात्मक चर्चा असणार आहे. त्याबरोबर संविधानामध्ये वेगवेगळे जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सच्या अनुषंगाने जेवढे काही विवाद असतील त्यावर सुद्धा आम्ही विचार करून त्या विवादांवर चर्चा करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त विवाद आपण उकरून काढूयात त्या टॉपिकवर. म्हणजे फक्त तुम्हाला त्या टॉपिकवरची, संविधानातल्या त्या टॉपिकवरची माहिती मिळणार नाही, तर त्याच्यावरची चर्चा सुद्धा मिळणार आहे. आणि ऑफकोर्स डेली आपण क्लासमध्ये ती चर्चा सुद्धा डिस्कस करणार आहोत. त्याबरोबर आर्टिकल्स जसे येतील तशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर आता हा प्रश्न बघा, म्हणजे बघा, मी ज्युडिशियरी सगळं वाचलं, पण इथे काय विचारलंय की महिलांचं प्रतिनिधित्व जे आहे ते वाढावं का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता तिसरा प्रश्न बघा, थोडंसं मी फास्ट घेतो. भारताच्या 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसींमुळे राज्यांना त्यांची राजकोषीय स्थिती सुधारण्यास कशी मदत झाली आहे? आता इथं त्यांनी काही क्रिटिकली अनालाइज वगैरे असं काहीच म्हटलेलं नाहीये, पण तुम्ही वाचलं असेल 14वा वित्त आयोग आणि त्या अनुषंगाने त्याच्या शिफारसी सुद्धा तुम्ही वाचल्या असतील. हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह पण प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हटलं एखादा अर्धा प्रश्न हा इन्फॉर्मेटिव्ह असतो, यामध्ये तुम्हाला शिफारसी ठाऊक असतील. पण इथे जरी सांगितलं नाही तरी काही समजा राज्यांच्या बाबतीत जर काही वादविवाद असतील, म्हणजे काही राज्यांचे ऑब्जेक्शन सुद्धा असू शकतात 14 वित्त आयोगाच्या बाबतीत, किंवा त्याचं क्रिटिसिझम सुद्धा असू शकतं की बाबा राज्य जी आहेत त्यांची राजकोषीय स्थिती म्हणजे फिस्कल पोझिशन ही खरंच ह्या 14व्या वित्त आयोगाने सुधारणार आहे का, याबद्दल काही वादविवाद जर असतील आणि ते पेपरमध्ये येतात पहा, त्या अनुषंगाने त्यावेळी येत असतात, तर त्याची सुद्धा थोडीशी साधक बाधक चर्चा तुम्ही इथं करणं अपेक्षित आहे. फक्त प्रोव्हिजन्स लिहून, शिफारसी ज्या आहेत त्या लिहून चालणार नाही. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. तुमच्या मते संसद भारतातील कार्यकारी मंडळाची जबाबदारी निश्चित करण्यास कितपत सक्षम आहे? लक्षात घ्या, आता इथे एक गोष्ट काय आहे की संविधानामधले जे काही प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत, ज्या इथे कार्यकारी मंडळाला जबाबदार बनवतात. अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते प्रोव्हिजन्स आपल्याला माहिती असतात. पण इथे प्रश्न काय, तिथे अनालिसिस करायचं. हे प्रोव्हिजन्स आहेत, ह्या तरतुदी आहेत, म्हणजे कार्यकारी मंडळाला अकाउंटेबल, जबाबदार करण्यासाठी तरतुदी आहेत, त्या आपल्याला ठाऊक पण आहेत. पण सध्या संसदेचं जे काही कामकाज चालतं, रिसेंट डेव्हलपमेंट जे आहेच, त्यानुसार ह्या खरंच काम करतात का, ह्याच्यावर आपल्याला कमेंट करायचंय. म्हणजे आता ज्या काही कंटेम्पररी आपल्या संसदेमध्ये काही गोष्टी घडतायत ना, त्याच्याशी सांगड घालून आपल्याला याचं उत्तर लिहायचंय. तरतुदी नुसत्या लिहायच्या नाहीत. तरतुदी असल्या म्हणजे काही त्या वर्क करतील का? नाही. शेवटी त्या तरतुदीची अंमलबजावणी करणारं, पालन करणारे आपणच असतो, माणसंच असतो. आलं लक्षात? म्हणजे पाकिस्तानला पण संविधान होतं, पण त्यांनी गुंडाळलं नंतर. भारताच्या बाबतीत ते घडलं नाही.
तर का ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ह्या तरतुदी खरंच तितक्या व्यवस्थित वर्क करतायत का, याच्यावर सुद्धा तुमचं विचारमंथन होणं गरजेचं आहे. जेव्हा मी संसद हा टॉपिक वाचू त्यावेळी मला ह्या गोष्टी कुठेतरी त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. किंवा संसदेमध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत की बाबा संसद जबाबदारीने काम करत नाही, किंवा संसदेचं जे काही क्रिटिसिझम असेल त्या बाबतीत काही आर्टिकल्स जर आले तर ते आर्टिकल्स आपण व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं स्वतः सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचं भान तुम्हाला असलं पाहिजे. आणि हे जर आलं आणि ही विचार प्रक्रिया जर तुमची डेव्हलप झाली तरच तुम्हाला अशी उत्तरं दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या शब्द मर्यादेत लिहिता येतील. आणि लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आन्सर कम बुकलेट असते, म्हणजे क्वेश्चन पेपर एक सेपरेट मिळतोच, पण आन्सर बुकलेटमध्ये सुद्धा क्वेश्चन हा छापलेला असतो आणि त्याच्या खाली एक जागा दिलेली असते आणि तेवढ्या जागेमध्येच आपल्याला उत्तर लिहायचं असतं. त्यामुळे जागेची सुद्धा मर्यादा आहे, शब्दांची सुद्धा मर्यादा आहे. म्हणजे तुमच्या मनात जरी आलं ना शब्द मर्यादा एक्सीड करायची, तिचं पालन नाही करायचं तरी ते शक्य नाही, कारण स्पेस ही काय दिलेली असते, लिमिटेडच दिलेली असते. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील सार्वजनिक धोरणांवर म्हणजे पब्लिक पॉलिसीज प्रभाव टाकण्यात दबाव गट महत्वाची भूमिका बजावतात. तुम्हाला माहिती आहे दबाव गट हा जो आहे ना हा सरळ सरळ सिलेबस मध्ये दिलेला टॉपिक आहे. मग या ठिकाणी काय म्हटलंय, सार्वजनिक धोरणांमध्ये व्यावसायिक संघटना कशा प्रकारे योगदान देतात ते स्पष्ट करा. हा पण जरा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, पण तरी सुद्धा व्यावसायिक संघटना आहेत म्हणजे याला आपण काय म्हणतो, बिझनेस असोसिएशन्स. पण ह्या बिझनेस असोसिएशन्स आहेत ना वेगवेगळ्या आहेत पहा. म्हणजे आता आजकाल वुमनच्या बिझनेस असोसिएशन सुद्धा आहेत, तुम्हाला माहिती ना, चेंबर ऑफ कॉमर्स ज्याला आपण म्हणतो. मग यांची नक्की काय भूमिका आहे आपल्या धोरण निर्मितीमध्ये, ते कशा प्रकारे धोरण निर्मितीला इन्फ्लुएन्स करतात, प्रभावित करतात. हे आजूबाजू आपल्याला गोष्टी घडत असतात. म्हणजे कधीतरी एखाद्या वुमन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झालेली असते, त्याच्याबद्दल काही बातम्या असतात. मग हे आपलं अवेअरनेस असलं ना आजूबाजूचा की मग आपल्याला हे उत्तर लिहिता येतात. किंवा आता सुद्धा जे काही वंचित घटक आहेत ना, ह्या वंचित घटकांनी सुद्धा स्वतःचे चेंबर ऑफ कॉमर्स केलेले आहेत पहा, तुम्हाला ठाऊक असेल. अगदी काही ठिकाणी तर जातीनुसार सुद्धा चेंबर ऑफ कॉमर्स त्यांनी स्थापन केलेले आहेत. आता त्याबद्दलचा विवाद वेगळा की जातीनुसार केले पाहिजेत की नाही, त्यामध्ये आपल्याला जायला नको आता सध्या. परंतु मुद्दा हा आहे की आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात ना याचा तुम्हाला थेटपणे इथे वापर करायचा आहे. म्हणजे प्रेशर ग्रुपवर एक नुसती एक नोट बघितली, समजा प्रेशर ग्रुपवर आपल्या लक्ष्मीकांत मध्ये सुद्धा दिलेलं आहे, पण ते नुसते ते पॉइंट नाहीत आपल्याला उपयोगाचे. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, प्रेशर ग्रुप काय करतात, हे काय झालं, जनरल पॉइंट झाले, हे जनरल डिस्कशन झालं. हे त्यांनी स्पेसिफिक विचारलेलं आहे पहा, अगदी स्पेसिफिक विचारलेलं आहे. आणि असं बऱ्याचदा होत नाही की आपण असं हे एकदम हे स्पेसिफिक आपण प्रिपेअर केलेलं असेल, असं होत नाही. आपण जे काही वाचतो ना, नेहमी पेपर वाचतो, मग आपल्याला ती सांगड घालता येते. मग याच्यासाठी काय गरजेचं आहे, थॉट प्रोसेस डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे असं होणार नाही की मी सगळे टॉपिक प्रिपेअर केलेत, मी 1,000 टॉपिक प्रिपेअर केले किंवा मी 1,00,000 टॉपिक प्रिपेअर केलेले आहेत, 1,00,000 ऍस्पेक्ट मी प्रिपेअर केलेले आहेत सिलेबसचे, आणि त्याच्यावर थेट प्रश्न आला आणि मी तो एकदम प्रश्न फोडला. असं होत नाही मित्रांनो. वेळ तर त्यावेळी सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. मग त्यासाठी ती थॉट प्रोसेस डेव्हलप होणं गरजेचं आहे. ती थॉट प्रोसेस कशी डेव्हलप होईल, विचार करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. आता रायटिंग प्रॅक्टिस कधी केली पाहिजे, काही जण म्हणतात की लगेचच सुरू करा. अजिबात नाही, असं करू नका. कारण काय होईल, तुमचा एखादा विषयाचा अभ्यासच नसताना तुम्ही जर लिहायला सुरुवात केली, म्हणजे अवघड प्रश्न लिहायला सुरुवात केली, सुरुवातीला समजा तुम्ही सोपे प्रश्न लिहिले तर चालेल, पण त्याचा काही थेट उपयोग मेन्सला होणार नाहीये. मग काय करावं लागेल, तुम्हाला एक थोडासा मॅच्युरिटी लेवल पर्यंत तुमचा अभ्यास येऊ द्यायला लागेल. म्हणजे पॉलिटी मला एक बेसिक अंडरस्टँड झालं पाहिजे, थोडं माझं वाचन झालं पाहिजे, थोडे दिवस मी पेपर वाचलेला असायला पाहिजे, आर्टिकल्स वाचलेले असायला पाहिजेत, मी योजना आहेत ते वाचलेले असायला पाहिजेत, किंवा अन्य सोर्सेस जे असतील जिथून आपल्याला उत्तरं लिहिण्याला मदत होते, वेगवेगळे रिपोर्ट्स असतील, वेगवेगळे आणखीन काही गोष्टी असतील, यांचा एक थोडासा एक आपल्याला एक अंदाज आला, किंवा आपण म्हणूयात की त्याच्यावर एक पकड आली ना थोडीशी, की मग तुम्ही लिहायला सुरुवात करा. नाही तर काय होईल, तुम्ही काहीतरी लिहिणार, उत्तर माझ्याकडे येणार आहे, मी म्हणणार काय लिहिलंय तू, मी तुला निगेटिव्ह फीडबॅक देणार आणि तू तिथेच कच्ची होऊन जाणार. मग असं करू नका. एक ठराविक मॅच्युरिटी आली ना की मग लिहायला सुरुवात करा. पण आता मॅच्युरिटी कधी येईल, 1-2-3 महिने वाट पहा आणि नंतर लिहा. नाही तर तुम्हाला आयुष्यभर असं वाटेल अजून आपण मॅच्युअरच झालो नाही, मग तुम्ही लिहायला सुरुवात करणार नाही. असं पण नाही, 1-2-3 महिने जरा एक बेसिक रिडिंग झालं की तुम्ही लिहायला सुरुवात करा. आता आपण पटापट थोडेसे प्रश्न बघूयात. कल्याणकारी राज्याची, तुम्हाला माहिती आहे वेलफेअर स्टेट, ओके, कल्याणकारी राज्याची नैतिक अत्यावश्यकता असण्यासोबतच शाश्वत विकासासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था. आता प्राथमिक आरोग्य व्यवस्था म्हणजे तुम्हाला माहिती आहे पीएचसी, तुम्हाला हे पण पाठ असेल कदाचित, किती लोकसंख्या असल्यावर पीएचसी असते, अमकं फलानं वगैरे वगैरे डेटा, राईट.
पण आता इथे प्रश्न काय विचारलाय, शाश्वत विकासासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था ही आवश्यक पुरवठ आहे. पहा, शाश्वत विकासासाठी. बऱ्याचदा शाश्वत विकास म्हटलं की आपल्या पुढे फक्त पर्यावरण येतं, पण तुम्ही शाश्वत विकास उद्दिष्ट जर बघितली तर पर्यावरण हा त्याचा एक ऍस्पेक्ट आहे, त्याचे अनेक ऍस्पेक्ट आहेत. मग त्यासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था जी आहे ती काय काम करते किंवा कशा प्रकारे ती पूर्वअट आहे. म्हणजे प्राथमिक आरोग्य व्यवस्था जर चांगली असेल तरच शाश्वत विकास तुम्ही राबवू शकता किंवा गाठू शकता, तो अचीव्ह करू शकता. अशा पद्धतीने एक थोडासा हा प्रश्न आहे. त्याबरोबरच कल्याणकारी वेलफेअर स्टेट म्हणून ती सुद्धा एक नैतिक आवश्यकता आहे. म्हणजे प्रायमरी हेल्थ सेक्टर जो आहे तो वेलफेअर स्टेटचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला जर कल्याणकारी राज्य अंमलात आणायचं असेल, घडवायचं असेल तर प्राथमिक आरोग्य व्यवस्था तर महत्वाचीच आहे, पण शाश्वत विकासासाठी ती कशी महत्वाची आहे असा त्याचा अर्थ होतो. पण ते त्यांनी थोडं कॉम्प्लिकेटेड दिले. बघा ना, वाचायलाच कसं वाटतं. कल्याणकारी राज्याची नैतिक अत्यावश्यकता असण्यासोबतच शाश्वत विकासासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था ही आवश्यक पुरवठ आहे. निम्म इथंच गारत होतं, अर्थच कळत नाही. मग ते काय करतात, प्रायमरी हेल्थ एवढं दिसलं नाही ह्याच्यावर काहीतरी लिहून येतात. असं नाही चालत मित्रांनो. प्रश्न कुठल्या अँगलने विचारलाय, कुठल्या ऍस्पेक्टने विचारलाय हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्रश्नाचं आकलन होण्यासाठी सुद्धा आहे ना, तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर खूप विचार केला असेल व्यवस्थित, त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स तुम्ही ओपन केले असतील, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर विचार केला असेल तर ती विचाराची प्रक्रिया तुमच्यात डेव्हलप होते आणि आपोआप तुम्हाला काय होतात, अर्थ पण समजायला लागतात प्रश्नांचे. डेफिनेटली समजणार. ती मॅच्युरिटी तुम्हाला आली ना की तुम्हाला प्रश्न समजणार. बघा आता इथं मी कसं सोपं केलं याला, की शाश्वत विकास म्हणजे बघा कल्याणकारी राज्य याच्यासाठी सुद्धा प्राथमिक आरोग्य व्यवस्था महत्वाची आहेच आहे, पण शाश्वत विकासासाठी सुद्धा प्राथमिक आरोग्य व्यवस्था का महत्वाची आहे. मग आता प्राथमिक आरोग्य व्यवस्थेबद्दल आपण जेव्हा वाचतो अनेकदा, म्हणजे अनेक आर्टिकल्समध्ये या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढलेले असतात. योजना वाचलं तर योजनामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स दिलेले असतात, पेपरमध्ये अनेक विचारवंत त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स देतात. ह्या सगळ्यांचा आपल्याला विचार करून आपलं एक स्वतःचं ओपिनियन करायचं आहे आणि त्याबरोबरच आपण याच्यावर सुद्धा विचारमंथन करायचं की अजून काय करता येईल, यामध्ये काय इनोव्हेटिव्ह करता येईल. कारण बऱ्याचदा सोल्युशन्स देणं सुद्धा उत्तरांमध्ये अपेक्षित असतं. राईट. म्हणजे आता उत्तरं कशी, काही जण सांगतात अरे उत्तरं म्हणजे एक चांगलं स्टार्ट, बरोबर, नंतर एक त्याला बॉडी असावी आणि त्याला एक चांगला एंड असावा, कन्क्लुजन असावं आणि त्याला एक फ्लो असावा तुमच्या उत्तराला. अरे हा तर आमचा इन्स्टिट्यूटच्या खालचा चहावाला पण सांगेल, हे की नाही. हे आहे का, हे म्हणजे उत्तर का, हे यामधून तुम्हाला काय आकलन होणार आहे हे कोणीही सांगेल. मुद्दा काय आहे की तुम्हाला ती विचारांची प्रक्रिया डेव्हलप झाली ना तरच अशी उत्तरं तुम्हाला लिहिता येणार आहेत. ओके, आपण काही मॉडेल आन्सर्स बघू नंतर, पण तुमचा अभ्यास तर होऊ द्यात पहिल्यांदा. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. आता थोडेसे फास्ट बघूयात प्रश्न आपण. आता बघा, कमवावं शिकावं रे प्रश्न. आता तुम्हाला माहिती आहे व्होकेशनल एज्युकेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं सिलेबसमध्ये पण ते मेन्शन केलेलं आहे. स्किल डेव्हलपमेंट हा विषय आपल्याला नेहमीच महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, कारण आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट जे आहे याच्यावर एक सोल्युशन जे सांगितलं जातं ते म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. ओके, आता बाकी त्याच्यावर अनेक वाद आहेत, त्याच्या खोलामध्ये जायला नको, पण स्किल डेव्हलपमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या अजेंडावर असणारा हा मुद्दा आहे. आणि त्याचाच एक भाग काय येतो, वोकेशनल ट्रेनिंग, मग ITIs असतील किंवा काय असतील. आणि बऱ्याचदा याचं क्रिटिसिझम पण येतं. पहा, म्हणजे याच्यावर विश्लेषण पण येतं, याच्यावर साधंबाधक चर्चा येते, याच्यात काय ड्रॉबॅक्स आहेत, काय केलं पाहिजे, कशा इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत, स्किल डेव्हलपमेंटसाठी अजून काय केलं पाहिजे. मग हे तुम्ही वाचणं महत्वाचं आहे. कधी कधी तर एखादी योजना पण येईल स्किल डेव्हलपमेंटवर. म्हणजे आता काही ह्या मागच्या महिन्याची योजना सगळी अख्खीच्या अख्खी ट्रायबल्सवर आलेली आहे. झाला ना तुमचा ट्रायबल हा विषय क्लिअर. असंच कंटेंट मिळतं मित्रांनो. आता आपल्या ग्रीन बुकलेट्स येणार आहेत ना, याच्यामध्ये सुद्धा मला बेसिक फक्त मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने काही मुद्द्यांवर विश्लेषणात्मक चर्चा मिळेल, पण सगळे मुद्दे नाही. जे कंटेम्पररी समकालीन आहेत ना करंट मधले, ते नाही त्याच्यात कव्हर होणार. ते कशात कव्हर होणार, करंटच्या बुकलेट्समध्ये कव्हर होणार. आणि या सगळ्याच्या टॉपला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जी तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होईल ना ती. ओके, तर आता आपण बघूयात व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण म्हणजे स्किल ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो, अर्थ पूर्ण करण्यासाठी कमवावं शिका योजना सक्षम करणे गरजेचे आहे. कमवावं शिका, मग त्याचाच एक भाग अप्रेंटिसशिप येतो, तुम्हाला माहिती नसेल.
बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे का की उद्योगांचं एक खूप मोठं ऑब्जेक्शन आहे की लोक जी ह्या सिस्टम मधनं बाहेर येतात, तुम्ही स्किल्स देतात, ते बऱ्याचदा स्किल्स जे असतात ना ते उद्योगांमध्ये जे आवश्यक स्किल्स असतात त्यांच्याशी जुळत नाहीत, मॅच होत नाहीत. मग बऱ्याचदा काय होतं, इथनं पासआउट होणारे जे लोक असतात ना हे वेगवेगळे कोर्सेसमधनं, ह्या लोकांना परत ह्या कंपन्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं, परत त्यांचा वेळ घालवावा लागतो, त्याच्यावर पैसा घालवावा लागतो. मग कशासाठी? तुम्ही जे काही कोर्सेस चालवले याचा उपयोग काय? मग कशाला? मग आम्हाला अशी रॉ माणसं जरी दिली असती तरी आम्ही ट्रेन केलीच असती. की हे उद्योगांचं म्हणतात, याला स्किल्स मिसमॅच म्हणतात, त्याच्याशीच रिलेटेड आहे. मग कमवतानाच जर अनुभव घेतला, म्हणजे थोडक्यात अनुभव पण मिळतो ना याच्यामध्ये कमवताना, राईट? तर तो महत्वाचा आहे. आता मी त्या खोलामध्ये जात नाही, पण हा सुद्धा एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. आणि आपण जे काही क्रिटिसिझम ह्या सगळ्या स्कीम्सचं, ह्या म्हणजे कुठल्या स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीमचं किंवा व्होकेशनल एज्युकेशनच्या स्कीमचं जे काही क्रिटिसिझम आहे, हे क्रिटिसिझम आपण वेळोवेळी वाचतो, पेपरमध्ये वाचतो, अन्य ठिकाणी वाचतो, ते इथं कामाला येणार आहे तुम्हाला उत्तर लिहिताना. आता याचा आहे का? हे लक्ष्मीकांतमध्ये आहे? नाहीये ना? मग हा मुद्दा आहे, पहा, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा, हा SHG वर दिसतोय हा प्रश्न. आता SHG हा टॉपिक त्यामध्ये दिलेला आहे. आता गंमत बघा, हा प्रश्न किती 10 मार्काला आहे, लिहायचा आहे तुम्हाला 7-8 मिनिटांमध्ये. आता यामध्ये बघा काय विचारलं त्यांनी, महिला बचत गटांच्या सूक्ष्म वित्त पुरवठ्याद्वारे. तुम्हाला माहिती आहे हे मायक्रो फायनान्सिंग जे आहे ना ते बरंचसे SHGच्या मार्फत चालतं. म्हणजे हे ज्या काही मायक्रो फायनान्स काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, ह्या कुणाला करतात? कर्ज कुणाला देतात? ह्या बचत गटांना देतात. आणि हे बचत गट मग त्यांच्या सदस्यांना वितरित करत असतात. हे आपल्याला माहिती आहे बेसिक. पण महिला बचत गटांच्या सूक्ष्म वित्त पुरवठ्याद्वारे लिंग असमानता, गरिबी आणि कुपोषणाचे दुष्टचक्र खंडित केले जाऊ शकते का? उदाहरणासह स्पष्ट करा. इथे हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आता उदाहरण पण द्यायचं आहे आणि 3 ऍस्पेक्ट आहेत पहा, म्हणजे SHGs, सेल्फ हेल्प ग्रुप्स, आणि एकीकडे काय आहे, लिंग असमानता म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी, बरोबर. दुसरा काय आहे तर गरिबी म्हणजे पॉवर्टी, आणि तिसरा काय दिसतो आपल्याला, कुपोषण म्हणजे मालन्यूट्रिशन. आता हे अशा समस्या आहेत की याच्यावर अजून पण आपल्याला सोल्युशन्स काढता आलेले नाहीयेत. मग यावर SHGच्या मार्फत कशा प्रकारे मात केली जाऊ शकते हा प्रश्न आहे. हे 3 मुद्दे एक्सप्लेन करायचे विथ एक्झाम्पल्स आणि 150 शब्दांमध्ये 10 मार्कांसाठी 7 मिनिटांमध्ये. याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि नुसती उत्तरं नाही लिहायची, तर चांगली उत्तरं लिहायची जी इतरांपेक्षा चांगली असतील, प्रेझेंटेशन वाईज, कंटेंट वाईज. आणि त्याबरोबरच काही मुद्दे तुमच्या उत्तरामध्ये असे आले पाहिजेत की ते उत्तर इतरांच्या उत्तरामध्ये येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला एक व्हॅल्यू एडिशन सुद्धा करावं लागतं तुमच्या सगळ्या कंटेंटमध्ये, ज्याचा थेट वापर तुम्हाला पुढे करायचा असतो, उत्तरांमध्ये करायचा असतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळं अवघड वाटेल. का अवघड वाटेल? कारण तुमचा अभ्यास अजून झालेला नाही. लक्षात घ्या, माझा अभ्यास म्हणजे बऱ्याच वर्षांचा ही मेहनत आहे, राईट? पण त्या स्टेजला अजून तुम्ही पोहोचायचे आहेत. ह्या स्टेजला पोहोचायला म्हणजे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तर 1 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही माझ्या स्टेजला पोहोचू शकता. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. जर मागील काही दशके आशियातील वाढीची असतील तर पुढील काही दशके आफ्रिकेची असण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आपण म्हणतो की आधी ही मागची काही डिकेड्स होते ना ते कुणाचे होते? आशियाचे होते. आशियामध्ये ग्रोथ झाली सगळी. मग याला काय म्हणायचंय की आफ्रिकेची पुढची काही दशकं असणार आहेत. म्हणजे आता कुठे ग्रोथ आपल्याला कुठे दिसेल तर ही आफ्रिकेमध्ये दिसेल. मग इथं प्रश्न पुढे पहा, इथे स्टेटमेंट केले त्यांनी एक, या विधानाच्या प्रकाशात म्हणजे या विधानाच्या अनुषंगाने अलीकडच्या वर्षात आफ्रिकेतील भारताचा प्रभाव तपासा. म्हणजे भारत काय काय करत आहे तिथे, भारताचा इन्फ्लुएन्स काय आहे तो तपासायचा आहे. पण ह्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने आपल्याला तपासायचा आहे. म्हणजे हा थोडा आयारचा पण प्रश्न मानता येईल, राईट? आता पुढचा बघा, USA चीनच्या रूपाने अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, जो पूर्वीच्या सोव्हिएत युनियनपेक्षा खूपच आव्हानात्मक आहे, स्पष्ट करावे. म्हणजे आता खरा थ्रेट कोण आहे? पूर्वी सोव्हिएत युनियन होता USA साठी, आता कोण आहे? चायना आहे. या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा थेटपणे प्रश्न तुम्ही सोडवू शकता, कारण हा काही करंट मधलाच प्रश्न आहे आणि याची चर्चा बऱ्याचदा अनेक ठिकाणी होत असते, पेपरमध्ये होत असते. त्याबरोबरच तुम्ही IDSA ची जर वेबसाईट पाहिली ना, डिफेन्स स्टडीज, ही IDSA म्हणून एक वेबसाईट आहे. IDSA म्हणून सरळ गुगलवर सर्च करा, तर यावर सुद्धा तुम्हाला एखादा आर्टिकल सेम ह्या टायटलचं सुद्धा मिळेल तुम्हाला.
म्हणजे आता चीन बाबा मोठा धोका आहे युएसएला, अशा अनुषंगाने एखादा आर्टिकल तुम्हाला सहजपणे दिसेल. ओके, आता बघा हा तर प्रश्न बघा सीबीआयच्या संदर्भात आहे, राईट. FIR दाखल करणे आणि विशिष्ट राज्यात तपास करणे या संबंधित केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या अधिकार क्षेत्रावर विविध राज्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राने सुद्धा आता सीबीआयला काय करायचं असेल तर महाराष्ट्र म्हणजे राज्य शासनाची पूर्व परवानगी घ्यायला लागेल वगैरे अशा काही गोष्टी केल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रश्न आहे. तथापि सीबीआयला संमती रोखण्याचा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करण्याची संमती रोखण्याचा राज्यांचा अधिकार हा निरपेक्ष निरपवाद नाही, म्हणजे ऍब्सोल्यूट नाही. भारताच्या संघराज्याच्या विशेष संदर्भात स्पष्ट करा. म्हणजे एक इंडियन फेडरल स्ट्रक्चर जे आहे, संघराज्य जे आहे, मग त्यामध्ये आपण बऱ्याचदा क्रिटिसिझम आहे की सेंटर हे स्ट्रॉंग आहे, राज्य जी आहेत ती थोडीशी वीक आहेत, सेंटर स्ट्रॉंग आहे, हे क्रिटिसिझम आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे स्पष्ट करायचं. आणि सीबीआय ते आहेच आहे ना, त्याचं क्रिटिसिझमच आहे ना की राज्यांच्या अधिकारावर गदा आणतं सेंटर सीबीआयच्या माध्यमातून. मग तो जो काही विवाद आहे ना, ह्या विवादावर तुम्हाला ह्या म्हणजे फेडरल स्ट्रक्चरच्या अनुषंगाने तुम्हाला यावर चर्चा करायची आहे. ओके, बऱ्याच गोष्टी मी काय बोलतोय तुमच्या डोक्यावर न जातील, पण हेच लेक्चर तुम्ही जर अजून 4 महिन्यांनी जर ऐकलं ना तर ते नाही डोक्यावरून जाणार तुमच्या. मानवाधिकार आयोगात आपल्याला माहिती आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन असेल, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन असेल, त्याचे फंक्शन्स माहिती असतात, त्यात किती सदस्य असतात, आताचे कोण पूर्वीचे कोण होते, सगळं आपलं पाठ असतं, राईट. पण आता आयोगाने प्रश्न बघा कसा विचारलाय. मानवाधिकार आयोगांनी भारतातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी मोठे योगदान दिले असले तरी ते बलाढ्य आणि सामर्थ्यवान लोकांविरुद्ध स्वतःची बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या संरचनात्मक आणि व्यावहारिक मर्यादांचे म्हणजे स्ट्रक्चरल काय त्यांचे लिमिटेशन्स आहेत बाबा, त्यांच्या संरचनेमध्ये काय दोष आहेत ज्यामुळे त्यांना त्या पद्धतीने काम करता येत नाही किंवा त्यांची जी काही अपेक्षित उद्दिष्ट आहेत ती त्यांना साध्य करता येत नाहीत. आणि व्यावहारिक मर्यादांचे म्हणजे प्रॅक्टिकल लिमिटेशन्स, म्हणजे प्रत्यक्षात काम करताना त्यांना काय लिमिटेशन्स येतात, म्हणजे उदाहरणार्थ कुठे पोलीस यंत्रणा त्यांना सहकार्य करणार नाही, अशा अनेक मर्यादा आहेत. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. तर अशा मर्यादांचे विश्लेषण करून उपाय सुचवा, म्हणजे सोल्युशन्स द्यायचे. आणि ह्या मर्यादा ज्या आहेत संरचनात्मक आणि व्यावहारिक, ह्या मर्यादा सुद्धा तुम्हाला तिथे स्पष्ट करायच्यात. म्हणजे हा अनालिटिकल प्रश्न आहे. सीबीआयचं जे क्रिटिसिझम आहे की हे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट्स कमिशन्स ह्यांचं जे काही क्रिटिसिझम आहे की हे फक्त नावाला राहिलेले आहेत आणि जे काही ऍक्च्युली बलशाली लोक असतात, बलाढ्य लोक असतात, त्यांच्या विरुद्ध काहीच काम करत नाही. मग आता रिसेंट काही अशा काही केसेस आहेत का ह्या मानवाधिकार आयोगांबद्दलच्या, किंवा मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला काहीतरी रिकमेंडेशन दिलेले की हे अशा घटनेमध्ये अशी कारवाई करा, पण ते रिकमेंडेशन्स तुम्हाला माहिती आहे सेंटर किंवा स्टेटवर काय, राज्य सरकारांवर काय असतात, मॅन्डेटरी असतात का, बंधनकारक असतात का, तर नसतात. मग ते ऍक्सेप्ट केले का राज्य सरकारने किंवा त्या केंद्र सरकारने, ह्याच्या संदर्भात काही रिसेंट केसेस झाल्या आहेत का, त्या कुठेतरी आपल्याला इथे कोट करून तिथे सांगून आपल्याला ह्याचं क्रिटिसिझम जे आहे ते करावं लागेल. हा प्रश्न आहे 200 शब्दामध्ये लिहायचा. हा आहे 15 मार्कांचा. हा 15 मार्कांचा प्रश्न आहे. पहा, म्हणजे आतापर्यंत 11 पर्यंत त्यांनी काय विचारले, 10 मार्कांचे विचारलेत. हा 15 मार्काचा प्रश्न आहे. इथे दिसतच आहे तुम्हाला, राईट. आता हे प्रश्न मराठीत नव्हते, हे मराठीत मी ट्रान्सलेट केलेले आहेत. पहा, युपीएससी मध्ये तुम्हाला हिंदीत आणि इंग्रजीत दिसतील. अर्थ लावता येतो, अभ्यास झालेला असला हिंदी वाचून सुद्धा तुम्हाला अर्थ लावता येईल. आता पुढचा बघा, युएसए आणि भारताच्या संविधानातील समानतेच्या संकल्पनाच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचे विश्लेषण करा. आपल्याला सिलेबसमध्येच आहे की वेगवेगळ्या देशांची जी संविधान आहेत त्यांचा कुठेतरी तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आपल्याला. ते आपल्या सिलेबसमध्येच आहे आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. पण कुठल्या संविधानांच्या कुठल्या गोष्टी आपण कम्पेअर करायला हव्यात याचा सुद्धा एक अंदाज असला पाहिजे तुम्हाला, आणि त्या अनुषंगाने आपण नक्कीच चर्चा करू. जसं त्यांनी ज्युडिशियरी आहे, म्हणजे आत्ताच्या ज्या काही न्यायव्यवस्थेमध्ये बदल घडतायत ते UK, भारत आणि USA संदर्भाने चर्चा करण्यासाठी किंवा विश्लेषण करण्याबाबत आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे, राईट. हा थोडा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. विधान परिषदांची स्थापना कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार केली जाते ते स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात सांगायचंय तुम्हाला 1-2-3 लाईन मध्ये. विधान परिषदांच्या कामकाजाचा आणि सद्यस्थितीचा योग्य उदाहरणांसह आढावा घ्या. म्हणजे ह्या विधान परिषदा खरंच इफेक्टिव्ह ठरतायत का, सगळ्या राज्यांमध्ये नाही आहेत तुम्हाला माहिती आहे, किंवा विधान परिषदांबाबत संविधानामध्ये तरतूद करण्यामागे संविधानकार जे होते किंवा आपली जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती त्यांचा काय हेतू होता,
आणि तो हेतू साध्य झालाय का, किंवा ह्या काही विधान परिषदा ज्या आहेत ह्या खरंच इफेक्टिव्हली काम करतायत का, का त्या फक्त एक पॉलिटिकल काय म्हणतात रिहॅबिटेशन म्हणजे पुनर्वसन, जे लोक महत्वाचे आहेत पण पडलेत बाबा निवडणुकीमध्ये पडलेत, सार्वत्रिक निवडणुकी पडलेत, त्यांचं कुठेतरी रिहॅबिटेशन पुनर्वसन करण्यासाठी त्या केलेल्या आहेत. असा अनेक क्रिटिसिझम आहेत पहा विधान परिषदांचं क्रिटिसिझम आहे बऱ्याच अंशी. किंवा आता बघा विधान परिषदांमध्ये आपल्या इथे वेगवेगळ्या घटकांकडनं प्रतिनिधी पाठवले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच इफेक्टिव्हली काम करतात का, ह्यावर अनेक चर्चा होत असतात. पेपरमध्ये होत असतात, अनेक ठिकाणी होत असतात. म्हणजे आपल्या मराठी न्यूजपेपर्समध्ये बऱ्याचदा याच्यावरती चर्चा येते. ती चर्चा महत्वाची आहे. इथं आला का कुठे पुस्तकातून प्रश्न, नाही आलेला प्रश्न. म्हणजे तुमचं जनरल अवेअरनेस जो आहे ना आजूबाजूचा तो महत्वाचा आहे. संविधानाचं बेसिक नॉलेज तर आहेच आहे, मला सगळं माहिती आहे. विधान परिषदांची तरतूद कुठली आहे, काय आहे, कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत, त्यांची सदस्य संख्या किती आहे, कुणाची कधी कोणत्या साली स्थापन झाली, कधी विसर्जित झाली, सगळं ही हिस्टॉरिकल आणि फॅक्च्युअल माहिती आहे. हे कामाला येणार आहे का इथे? अजिबात येणार नाही. तुम्हाला काय कामाला येणार आहे? ही साधक बाधक चर्चा जी तुम्ही अनेक ठिकाणी वाचता, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं मटेरियल काय आहे, तुमचं मटेरियल डायनॅमिक आहे, बदलणार आहे. ते न्यूजपेपर असेल, काय असेल, किंवा आमच्यासारख्या लोकांनी केलेल्या चर्चा असतील वेगवेगळ्या विषयांच्या लेक्चर्समध्ये, किंवा त्या टॉपिकच्या अनुषंगाने काही केलेल्या चर्चा असतील त्या महत्वाच्या असणार. योजनासारखे मॅगझिन्स असतील ते महत्वाचे असणार आहेत. राईट? म्हणजे मटेरियल बघा कसं आहे, डायनॅमिक आहे. आणि यातून तुमची काय होते, थॉट प्रोसेस डेव्हलप होते. हे पचलं पण पाहिजे ना हे मटेरियल सगळं. आता पुढचा बघा, विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्या, डिपार्टमेंटल असतात ना कमिटीज पार्लमेंटच्या. ओके, विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्या प्रशासनाला त्याच्या पायांच्या बोटांवर ठेवतात. म्हणजे काय, त्या प्रशासनाला दक्ष करतात. पायांच्या बोटांवर ठेवणे, ऍक्च्युली याला कीप ऑन दी टोज असं एक फ्रेज आहे इंग्लिशमध्ये. ओके, त्याच्या पायाच्या बोटांवर ठेवतात म्हणजे त्यांना दक्ष करतात, सतर्क करतात आणि संसदीय नियंत्रणासाठी पूज्यभावाची प्रेरणा देतात. बघा आता कसं, बघा इथे इंग्रजीमध्ये बघा, डू डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीज कीप द ऍडमिनिस्ट्रेशन ऑन इट्स टोज अँड इन्स्पायर रेव्हरन्स फॉर पार्लमेंटरी कंट्रोल. रेव्हरन्स फॉर पार्लमेंटरी कंट्रोल, बघा ह्याचा अर्थ लावणं सुद्धा थोडंसं कठीण जातं. ओके, तर पूज्यभावनाची प्रेरणा देतात का? अशा समित्यांच्या कार्याचे व सद्यस्थितीचे योग्य उदाहरणांचं मूल्यमापन करा. आता बघा, आता तुम्हाला एक डिबेट तुम्हाला ऐकायला मिळाला असेल, म्हणजे काँग्रेसचे वगैरे सदस्य जे आहेत त्यांनी ते त्याग केला मीटिंगचा. कुठली कमिटी होती ती? संरक्षणाची रिलेटेड पार्लमेंटरी कमिटी होती, माहिती आहे ना तुम्हाला. आणि ती अग्निपथ का काही योजना आहे ना, त्या योजनेवरून वाद झालेले होते. मग आता तुम्ही याच्यामध्ये दिलेत आपल्या काय लक्ष्मीकांतमध्ये दिलेत, ह्या कमिटीज असतात, कुठल्या कमिटीज असतात, त्या काय काम करतात, एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. पण त्याचं अनालिसिस आहे का हो? त्या इफेक्टिव्ह ठरतायत का? म्हणजे त्यांचा हेतू काय आहे हे आपल्याला माहितच आहे की कुठे ना कुठेतरी पार्लमेंटरी कंट्रोल राहावं कार्यकारी मंडळावर. हा हेतू त्याच्या मागे आहेच, पण तो हेतू साध्य करण्यामध्ये त्या सफल होत आहेत का? किंवा त्याचं क्रिटिसिझम आहे पहा. म्हणजे बऱ्याचदा जी काही रुलिंग पार्टी असते त्याचेच मेंबर जास्त असतात कशामध्ये, त्या कमिटीमध्ये. मग ते काही जो काही त्यांचं इतर अपोजिशन लोक आहेत त्यांचा व्हॉइस दाबला जातो. म्हणजे किंवा ह्या कमिट्याच्या बैठका होतात का ज्या अपेक्षित आहेत. मग हे सगळं करंटली काय घडतंय ना हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि ह्याच्यावर क्रिटिसिझम येतं की पार्लमेंटचे सेशन्स पण व्यवस्थित होत नाहीत, कमी वेळ चालतात, चर्चा होत नाही. मग ते कमिटीचं तर बैठकांचं तर काय सगळं अंदागोंदीचे. त्याबद्दल आता सध्या काय घडतंय ना हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूयात. बघा, डिजिटल निरक्षरता व त्याबरोबरच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानापर्यंतची पोच म्हणजे ऍक्सेसिबिलिटी यांचा अभाव विशेषतः ग्रामीण भागात असल्यामुळे सामाजिक आर्थिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे का? औचित्यासह तपासा. औचित्य म्हणजे जस्टिफिकेशन, त्याचं समर्थन पण द्यायचं आहे आपल्याला, समर्थनार्थ मुद्दे मांडायचे. म्हणजे बघा, आयसीटी जी आहे तिथपर्यंत पोच नसणं लोकांना आणि डिजिटल निरक्षरता ह्या गोष्टीमुळे सामाजिक आणि आर्थिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे का, असा थेट प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आयसीटी ते आपण बघतो, गुड गव्हर्नन्सवर सगळं वाचून जातो. गुड गव्हर्नन्सचे काही मुद्दे पाठ करतो आपण, ई गव्हर्नन्सचे मुद्दे आपण पाठ करतो. प्रशासनात टेक्नॉलॉजीचा वापर कसा याबद्दल सुद्धा मुद्दे पाठ करतो. पण लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी जी आहे इथपर्यंत त्यांना पोच नसणे आणि डिजिटल निरक्षरता असणे यामुळे ह्या सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये दोन आहेत पहा इथे, सामाजिक विकास आणि आर्थिक विकास, यामध्ये काही अडथळे निर्माण झाले आहेत का? म्हणजे करंट काही रिसेंट गोष्टी आपल्याला घेऊन
यावर चर्चा करावी लागणार आहे. हा कुठेतरी पॉलिटिक्स सापडणार आहे कुठल्या पुस्तकात तुम्हाला प्रश्न? याच्याशी संबंधित थोडं मटेरियल सापडेल तुम्हाला, जसं की बाबा ICTच्या बाबतीत काय अडचणी येत आहेत, त्यामुळे सोशल डेव्हलपमेंटमध्ये काय अडचणी येत आहेत, अशा आर्टिकल्स वगैरे तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. मग हे जर तुम्ही वाचले असतील आणि समजावून घेतलेले असतील तर त्याचा थेट उपयोग किंवा त्याचं थेट उपयोजन तुम्हाला अशा उत्तरांमध्ये ऐनवेळी करता येईल. आणि त्यासाठी काय असायला पाहिजे, तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट्स त्या टॉपिकवरची. मी आता चर्चा नाही करत जास्त, थोडेसे प्रश्न आहेत ते संपवू आपण. स्वातंत्र्योत्तर भारतातील महिलांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी महिला आणि स्त्रीवादी चळवळीकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन पितृसत्ताक राहिला आहे. महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण योजनांव्यतिरिक्त कोणते हस्तक्षेप ही परिस्थिती बदलण्यास मदत करू शकतील? म्हणजे कोणती परिस्थिती आहे? महिलांकडं आणि स्त्रीवादी चळवळीकडे पाहण्याचा पितृसत्ताक दृष्टिकोन हा कसा बदलेल? म्हणजे महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांव्यतिरिक्त त्यांनी विचारले. ह्या योजना सोडून, नाही तर पुन्हा तुम्ही तेच लिहित बसाल की शिक्षण दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, इकॉनॉमिक त्यांची एम्पॉवरमेंट केली पाहिजे. ते विचारलेच नाही त्यांनी. महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे सोडून कुठले हस्तक्षेप इथं महत्वाचे आहेत? म्हणजे आता एक तुम्हाला एक जस्ट हिंट म्हणून सांगतो की पुरुष जे आहेत ना त्यांचा दृष्टिकोन बदलणे हा एक महत्वाचा भाग आहे की नाही. मग मी असं म्हटलं की जी काही मुलं आहेत बाबा, जेंडर म्हणजे मेल पोरं आहेत, त्यांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला शिक्षणाच्या मार्फत, महिला शिक्षणाचा मुद्दा नाही येतो. मी काय म्हणतोय, जनरल शिक्षण जे काय करेल, तुमच्यामध्ये लिंग समानतेचा दृष्टिकोन निर्माण करेल. हा मुद्दा तुम्ही लिहू शकता, त्यावर लिहू शकता. अशा अनेक मुद्दे येतील. म्हणजे बघा, तुम्ही नेहमी वाचता काय, जेंडर बद्दल, जेंडर इक्वॅलिटी, लिंग समानता, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण, मग इकॉनॉमी, म्हणजे तुमचे ते मुद्दे असतात, सगळे पाठ असतात किंवा वाचलेले असतात. हे सोडून आता ह्याचा अर्थ पण लावणं महत्वाचं आहे पहा. नाहीतर हे शब्द दिसले, अरे चला महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर लिहा, ते सोडून विचारलंय मित्रा तुला. म्हणजे प्रश्नाचा अर्थ समजावून घेण्याला आणि तुमचं उत्तर जे आहे ना ते आणि मुद्दे गॅदर करायला डोक्यामध्ये 1-2 मिनिटं जातात आणि ऍक्च्युअल उत्तर तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये लिहावं लागतं. हे मी अनुभवातून सांगतोय, आम्हाला तेच करावं लागलंय आतापर्यंत. म्हणजे असं नाहीये की बाबा म्हणजे समुद्रात कधीच पोहलो नाही आणि पोहायचं कसं याच्यावर एक आर्टिकल लिहिलं, असं नाहीये. आम्ही पोहलेलो आहोत आणि त्या अनुभवातून सांगतोय. 2 मिनिटं जातात प्रश्नाचा अर्थ समजावून घ्यायला आणि एक तुमचं उत्तराचं स्ट्रक्चर तुमच्या माइंडमध्ये तयार करायला. आता पुढचा प्रश्न बघू. 3च प्रश्न राहिले. नागरी समाज म्हणजे सिव्हिल सोसायटी आणि अशासकीय संस्था, हा थेट सिलेबसमध्ये पहा. सिव्हिल सोसायटी म्हणजे आणि एनजीओज. ओके, अशासकीय संस्था म्हणजे काय, एनजीओज. सामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी सार्वजनिक सेवा वितरणाचे पर्यायी प्रारूप ठरू शकतात का? म्हणजे थोडक्यात एनजीओज आणि ह्या ज्या काही सिव्हिल सोसायटीज आहेत यांच्या मार्फत आपण अनेक सार्वजनिक सेवा देऊ शकतो का? जे आता सेवा कोण देतं? प्रशासन देत असतं, राईट. पण अनेक सेवा देऊ शकतो का आपण? त्यासाठी एक पर्यायी मॉडेल तयार करू शकतो का? या पर्यायी प्रारूपाच्या आव्हानांची चर्चा करा. म्हणजे आव्हानं काय आहेत? म्हणजे यांनी ऑफकोर्स एनजीओज आणि सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून आपण अनेक स्कीम्स सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल वुमन बँक जी आहे ती एसएचजीच्या माध्यमातून काम करते. एसएचजी पण याच टाईपमध्ये आपण समजू शकतो, राईट. किंवा एनजीओच्या माध्यमातून किंवा अनेक शासनाच्या योजना आहेत ज्या एनजीओच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जातो. हे जे प्रारूप आहे त्याची आव्हानं काय आहेत सक्सेसफुल होण्यासाठी? किंवा आपल्याला काय दिसतं आता सध्या, ते मॉडेल काय इतकंसं सक्सेसफुल झालेलं नाही. ते मॉडेल सक्सेसफुल व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे, कारण खूप चांगलं मॉडेल आहे ते. म्हणजे एनजीओच्या माध्यमातून ह्या सार्वजनिक सेवा देणं हे चांगलं मॉडेल आहे, जे खूप फायदे आहेत. पण मुद्दा काय आहे, आव्हानं काय आहेत आणि आव्हानांची चर्चा करायची. एससीओची ध्येय आणि उद्दिष्टे यांची चिकित्सकपणे परीक्षण करा. भारतासाठी त्याचे महत्व काय? शांघाय एससीओ माहिती ना तुम्हाला, ती ऑर्गनायझेशन आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात चीनच्या महत्वाकांक्षेला तोंड देणे हे ऑकस या नव्या त्रिराष्ट्रीय भागीदारीचे उद्दिष्ट आहे. ही नवी भागीदारी आहे पहा. ही या प्रदेशातील विद्यमान भागीदारीची जागा घेईल का? थोडंसं राहिलं इथे, घेईल का? सध्याच्या परिस्थितीत ऑकसचे सामर्थ्य आणि प्रभाव यावर चर्चा करा.
हा करंट मधला प्रश्न आहे. हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह पण प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही करंटच्या बुकलेट जरी कुणाच्या वाचल्या असतील तरी याचं उत्तर तुम्हाला थेटपणे लिहिता येईल. पण आपल्याला काय दिसतंय, थेटपणे म्हणजे थोडे इन्फॉर्मेशन आधारित किती प्रश्न आहेत, 2 ते 3च आहेत फक्त प्रश्न. आणि जवळपास उर्वरित सगळे प्रश्न जे आहेत ना ते टोटल अनालिटिकल आहेत, ज्याची उत्तरं तुम्हाला ऐनवेळीच परीक्षेमध्ये लिहायची. तर आता मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज आला असेल. लेक्चर पण बरंच मोठं झालंय मित्रांनो. आणि याचं काही टेन्शन घेऊ नका. आत्ताचं विश्लेषण कळलं नाही तरी फक्त मला एकच मुद्दा तुमच्या डोक्यावर कोरायचा आहे, मेंदूवर कोरायचा आहे. तो म्हणजे प्रश्न हे विश्लेषणात्मक आहेत. आणि हे असे असतात, विश्लेषणात्मक प्रश्न म्हणजे कसे असतात, हे असे असतात. आणि वेळोवेळी मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, आपले लेक्चर जसे जसे पुढे जातील त्यानुसार मग आपण त्या मुद्द्यांवरती साधक बाधक चर्चा करणार आहोत. तर आपण इथे थांबूयात. आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.